आपल्या घरातील अथवा सर्वच लोकांशी जुळवून घेणे, मोठ्या माणसांचा आदर राखणे, सर्वांवर प्रेम करणे, सर्वांना एकत्र घेऊन चालणे हे जमावयास हवे. माणसे आणि नाती अशीच टिकतात. कोणत्याही कठीण प्रसंगाने घाबरून जाऊन पळून जाणे योग्य नव्हे, तर ते कठीण प्रसंग आपल्या सहनशक्तीने आणि मायेने पातळ करावयास हवेत. काल रात्री तुम्ही त्या घट्ट दह्यात पाणी घालून सुंदर ताक बनवलेत ना, तसे कळले? माझी आई म्हणते ताक बनवताना रवी जोरात घुसळू नये, त्याने हातही दुखू लागतो आणि लोणीही बाहेर सांडते. पण तुम्ही जे सांगितलेत ते सगळे कळले मला. चला आता पुन्हा आपल्या पहिल्या घरी गेल्यासारखेच वाटेल. हो, आत्याबाई म्हणत होत्या नदीकाठच्या घराचे अंगण चांगले चोपून सारवून ठेवलेले आहे माधबाने. तिथे खेळावयास फार मौज येईल ना, हो की नाही आत्या? दाजी, केशवा, ती बोचकी उचलून बैलगाडीत ठेवा भाऊ. चला. आणि अहो, ऐकलत का? आवरा आता. जुजबी सामान घ्या, बाकीचे नंतर पाहू. होय. चला. अण्णा, गोपाळ आला असता तर बरे झाले असते हो. भागीरथी वेळेत पोचेल तो. त्याच दामजी सोबत निरोप धाडला आहे की सरस्वतीच घेऊन नदीकाठच्या घरीच ये म्हणून. सरस्वती? अगं सरस्वती, ही इथे सरस्वती? अगं बाई, निघायची तयारी झाली वाटतं. जाऊबाई, तुम्ही का आम्ही यायचं नाही वाटतं? अगो बाई, आता काय बाकी राहिलंय म्हणून न्यायला आलात तुम्ही? न्यायला नाही हो, द्यायला चालली आहे. उमा, हे घे, तुमच्यासाठी भेटवस्तू आणल्यात. आणि वंश, तुमच्यासाठी देखील नवीन आळवण आणलंय. हो, केवढा तो उदारपणा! साक्षात कर्णाला लाजवले सो आज. तुम्ही कितीही टोमणे मारा, मी आज काही सुद्धा म्हणायची नाही. मी तर साखरच घेऊन आले देवासमोर ठेवायला. अगं बाई, पण देव तर सारे आमच्या घरी आहेत. आता काय करायचंय? अरे हो, विसरलेच. मी ऐकले तुम्ही मातीचा गणपती केलाय आणि त्याचीच पूजा करता. नाही, नसेल सांगायचे तर राहू दे, पण कळले हो मला सगळे. त्याच्यासमोरच साखर ठेवते आणि सांगते, मनात योजलेले सारे तडीच जाऊ दे. हो, आलेच मी. अहो, वहिनी मागचे सारे विसरलेले दिसतायत. वहिनी, त्यांच्या या असल्या गोड बोलण्याला हुरळून जाऊ नका हो. फक्त सरड्याने रंग बदललाय, दुसरे काही नाही. काहीतरीच काय वंश. अहो, माणूस आहे शेवटी. सत्सद विवेकाची चोचणी लागायचीच, उपरल ती झाली म्हणायची. हे पहा उमा, भागीरथी, नवीन घराच्या मुहूर्तावर काही चांगले घडते आहे, यातच सारे आले. सागरेश्वरा, पुन्हा सारे एकसंध होऊ दे रे बाबा. मला तर असे वाटते की आम्ही चौघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे. खरोखर. म्हणजे त्याचीच साखर ठेवायला गेल्यात की काय त्या? आता वहिनी बाहेर आल्याशिवाय ते कसे कळणार? भाऊसाहेब, नमस्कार करतो. अरे आयुष्यमान भव. आलात? वाह, काम संपल्यानंतर मुंबईहून तातडीने परत आलात. आमचा गैरसमज दूर झाला. नाही, आम्हाला असे वाटले होते आमच्यावर रागावून तुम्ही मुंबईस गेलात की काय. आमचा तो गैरसमजच होता. मनात समाधान वाटले. कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर बोलायचा विचार असतो. बोला मग, बोला. खास असे नाही, हा विषय तसा मनात होताच.
त्यात बाळंभटजींकडून सावकारांच्या बाबतीतले बोलणेही कळले. भाऊसाहेब, आम्ही तेच सांगावयास आलो आहोत. सावकारांच्या बाबतीत सारी व्यवस्था आम्ही करीत आहोत. बाळंभटजी सारा कारभार पाहतीलच, परंतु आपण आपल्या दानधर्मात आणि लोकांस मदत करण्याच्या कामात खंड पडू देऊ नये. त्या योगे आपल्या मनात समाधान मिळते हे आम्हास ठाऊक आहे. शिवाय अनेक गरजू नडल्या पडल्यांचे कार्य सिद्धीस जाऊन त्यांची ही मने समाधान पावतात. ही फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा थोडे कमी जास्त होईल, पण बाळंभटजींच्या साथीने आपण आपले पुण्य कार्य चालूच ठेवावे ही विनंती आहे. माधवा, उरी रुतलेला काटा काढलास बघ, तोही न दुखावता. भाऊसाहेब, हा आमचा पुत्रधर्मच नव्हे काय? आपण फार कष्ट केले आहेत याची आम्हास जाणीव आहे, आणि सर्वांच्या भल्यासाठीच आपण पदरमोड करीत असता ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपणास समाधानी पाहण्याची इच्छा सदैव आमच्या मनी असते, आणि त्याच अनुषंगाने आपले हे राहते घर खरेदी करण्यासंबंधीचा आमचा मानस आम्ही घरमालकांस कळविलेला आहे. त्यांचे काय उत्तर येते ते पाहू, परंतु आपण निश्चिंत असावे. आता आपले वास्तव्य असेल ते स्वतःच्या मालकीच्या घरात. स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये राहावे अशी फार दिवसांची इच्छा होती आमची. माधव, आज तू ती पूर्ण केलीस. गोविंदराव रानड्यांचा पुत्र शोभतोस. आणखी एक विनंती होती. आज अहो, तुम्ही म्हणाल त्या सगळ्या विनंत्या आम्हास मान्य आहेत. बोला. बसा बसा बसा. बोला, काय विनंती आहे जज साहेबांची? दुर्गेस क्षमा करावी. जितक्या लवकर ती सर्वांत मिसळून हसू खेळू लागेल तितके बरे. भाऊसाहेब, दुर्गे, ए दुर्गे, दुर्गे, ये. माधवाची अशी विनंती आहे की आम्ही तूच क्षमा करावे, पण या विषयासंबंधीचे आमचे विचार आपण सर्वांस ठाऊक आहेतच, आणि त्यात कधीही बदल होणे शक्य नाही. पण तरी सुद्धा माधवाची ही विनंती आम्हास मान्य आहे. म्हणजे दुर्गेचे तोंडही आम्ही पाहणार नाही किंवा स्वयंपाकघरात जाण्यास ते आम्ही बहिष्कृत केलेले आहे. हा आमचा निर्णय आम्ही मागे घेत आहोत. दुर्गे, तुझी शिक्षा आजपासून संपली. रडू नकोस. बघ बाळा, आम्हासही काळीज आहे, पण जे विधी लिखित आहे ते अटळ असते. आपल्या कर्मामध्ये जे वाढून ठेवलेले आहे
ते प्रत्येकास भोगावेच लागते, त्यास पर्याय नाही. यापुढे ताई काकूच्या पदराशीच राहा. तिचा मार्गच योग्य आहे. मग द्या द्या का मग मंडळी, कालच महाशिवरात्र होऊन गेली. तेव्हा आज उपास सोडावायचा असेल, त्यामुळे दुपारचं भोजनाची जय्यत तयारी झालेली असेल. पण रात्रीच्या भोजनामध्ये मात्र आम्हास दुर्गेच्या हातची दही खिचडीच हवी. मग काय करणार ना वडिलांसाठी दही खिचडी. घरातील सगळे वातावरण आनंदाचे आहे, तेव्हा म्हटले आधी देवळात जाऊन यावे. येत आहे आपण? हो येते ना. आज सांगून येते आणि पाटी पेन्सिल ठेवूनही येते. बरं.